श्रीराम जय राम जय जय राम। पुण्यतिथी कशी साजरी करावी? सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो. म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा. नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल. इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते. पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर तो काय करणार? तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कली मातत चालला आहे, त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे नाम हेच रूप असे समजून नाम घेत चला, म्हणजे रूप दिसेल. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात. एखादा अशक्त हाडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणाला तर ते वेड्यासारखे होईल. याच्या उलट त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल. तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी. नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल. प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या वगैरे असतात. खरोखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत. पैसा, लौकिक, मुले, मित्र, आप्त वगैरे सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे. त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे, म्हणून नामात सत्संगतीही आहे. मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे आजच्या दिवसापासून ठरवा. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्री मनाचे श्लोक 42. निरूपण. बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हा तोडरी ब्रीद गाजे, म्हणा सज्जना राघवी वस्ती कीजे. हे मना, बहुत सांगून झाले, आता सर ऐक. 38व्या श्लोकापासून या श्लोकापर्यंत सांगितलेल्या भक्ती मार्गाने भगवंताला आपलेसे करून घेण्याचे साधच समर्थ सांगत आहेत. उत्कट भक्तीने साधना करावी, चित्ताच्या चांचलतेचा त्याग करावा, कल्पनेचा क्षय करून मनोजय करावा, निष्ठेने एकाग्रतेने आत्मशोध घ्यावा. इथे सर्वसार सांगितले आहे. वरीलप्रमाणे भक्ती करून तो परमेश्वर आपलासा करून घे, म्हणजे विभक्त नव्हे तो भक्त अशी स्थिती होते.
आणि हे सर्व करीत असताना परमेश्वर दीनांचा, अनाथांचा, अनन्य भावाने शरण आलेल्यांचा रक्षण करतो हा ठाम विश्वास बाळगावा. दीनानाथ म्हणजे दीनांचा कैवारी. दीन म्हणजे दुबळे, दरिद्री, लाचार, व्याधिग्रस्त असे पीडित जन नाही. तर नारदांनी भक्तिसूत्रात म्हटले आहे, दीन म्हणजे ज्यांचा अभिमान गळून पडला, अहंकार गेला तो. खरी आर्तता त्याविना उत्पन्नच होत नाही. व्याकुळ होऊन आर्ततेने परमेश्वराची करुणा भागतो. जे जे माझ्यासाठी करतो ते ते वास्तविक देवासाठीच अशी दृढ भावना ठेवतो, तेव्हाच तो परमेश्वराचा होतो. परमेश्वर त्याला आपला म्हणतो. मी आणि राम एकच असे वाटणे हीच राघवी वस्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्री ब्रह्मानंदांना तरुणपणीच अंगावर कोड फुटले होते, पण त्यांना त्याची काहीच फिकीर नव्हती कधी. एकदा श्री रामरायासमोरच श्री महाराज सिंहासनावर बसलेले होते. नेहमीप्रमाणे ब्रह्मानंद बुवा हात बांधून बाजूला उभे होते. श्री महाराज त्यांना म्हणाले, बुवा तुम्ही सत्पुरुष आहात, पण तुमच्या अंगावर कोड आहे. याबद्दल फार लोकांच्या मनात विकल्प येतो. दुसरे असे की लोकांच्या मनात येते, मी तुमचा गुरु म्हणवतो, तर मग मला तरी हे कोड खपते कसे? तेव्हा आपण असे करूया का, रामरायालाच विनवूया. रामराया आपले ऐकेल आणि तुम्ही या कोडातून कायमचे मुक्त व्हाल. तर असे करूया का? यावर ब्रह्मानंद बुवा काय म्हणाले पहा. महाराज दुसरे काहीही करा, पण एवढी कृपा मात्र करू नका. या कोडामुळे माझे देहावरचे प्रेम जायला फार मदत झाली, आणि देहावरचे प्रेम गेल्याखेरीज आत्मज्ञान होत नाही हा जबरदस्त अनुभव मला आहे. या कोडाची त्यासाठी मला इतकी मदत झालीये की त्याचे उतराई होण्यासाठी मला हे कोड देहावर सांभाळलेच पाहिजे. हे असल्यामुळे चुकून सुद्धा कधी मला प्रपंच करावासा वाटला नाही, आणि त्यामुळे मला ब्रह्मचारी राहता आले. महाराज तुम्ही म्हटल्यावर हे कोड जाईल यात शंका काहीच नाही, पण तसे ते गेल्यावर मला पुन्हा देहाचे प्रेम लागले तर मला तो सौदा किती महागात पडेल. मी खाली येईन, मग मी ही जोखीम का घेऊ? म्हणून काहीही करून हे कोड घालवू नका. महात्मे पण हे असे अतिव कष्टानेच साधलेले असते, ते काही फुकट मिळत नाही. जीवनात कसेही प्रसंग आले, काहीही घडलं, सगळं संपलं असं वाटू लागलं की स्वतःच्या मनाला सांगायचं की इथून होय, इथूनच मला परत माझी नवीन सुरुवात करायची आहे. झालेल्या चुका लक्षात ठेवून त्यात इष्ट बदल करून मला पुन्हा अचूकतेकडे नव्याने धावायचे आहे. उशिरा का होईना केलेली सुरुवात ही कधीच न केलेल्या सुरुवातीपेक्षा कधीही श्रेष्ठ आहे. त्यामुळं सुरुवात करायला कधीही घाबरू नका. सगळं संपलं तरी त्यात आशेचा नवा किरण शोधा. तोच किरण तुमच्या जीवनात यशाचा प्रकाश घेऊन येईल. पुन्हा सुरुवात केल्याने व्यक्तीला आशा आणि प्रेरणा मिळते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.